आधी जो बाईक पाठवलेला आहे ना 2-3 दिवस एक दिवस 2 तास इसको सरता नाही आरोपीला ज्याला ताब्यात घेतलंय त्याला पोलिसांकडून मार होत असल्याचं बोललं जात आहे. तसा आरोप नातेवाईकांनी केलाय. दसूर खुद्द संशयितांनी केला. कोर्टामध्ये आरोपींनी स्टेटमेंट रेकॉर्ड केलं आहे. जज साहेबांसमोर सांगितलं की मला पोलीस कस्टडीमध्ये 6 दिवस प्रचंड मारहाण केली आणि सुधाकर बडगुजर आणि दीपक बडगुजरचं नाव घ्यावं असे ह्यासाठी मारहाण केली आणि 6 दिवस तो यातना सहन करत राहिला. आणि आज कोर्टामध्ये त्यांनी सांगितलं जज साहेबांसमोर की बाबा मला मारहाण या कामासाठी करताय. त्यांनी प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे आणि या ठिकाणी ऑन रेकॉर्ड सिव्हिल हॉस्पिटलला सुद्धा मीडियासमोर तो बोललेला आहे की मला 3 दिवसापासून ह्या कारणासाठी मारहाण करतायत. राजकीय षडयंत्र आहे आणि यामध्ये कुठेतरी बडगुजर कुटुंबांना अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु उद्धव बाळासाहेबांचे सैनिक आहोत आम्ही आणि निश्चितपणाने याच्यात आम्ही बाहेर पडू. परंतु यापूर्वी 14 डिसेंबर 2023ला जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, जी फायरिंग झालेली आहे एका माजी नगरसेवकासह रोहित मल्ल्याने त्या ठिकाणी फायरिंग केली आहे. तर त्याला सुपारी देणारा कोण होता आणि त्यांनी त्या रोहित मल्ल्यांनी पोलिसांच्या रेकॉर्डवरती स्टेटमेंट केलं आहे की बडगुजरांवरती गोळीबार करण्यासाठी मला एका माजी नगरसेवकांनी सांगितलेलं होतं आणि त्यानुसार मी या पवननगरचा गोळीबार केला आहे. पण त्या गोळीबाराचा खुलासा आजपर्यंत झालेला नाही. 8 आरोपी ते बाहेर फिरत आहेत. एक रोहित मल्ल्या तोही फरार आहे आणि जो नगरसेवकाने जे केलेले कृत्य तोही फरार आहे. त्याला तो अजूनही अटकेत नाही. मग पोलीस प्रशासन सत्ताधारी पक्षाला एक न्याय देतं आणि विरोधी पक्षाला एक न्याय देतं. हे पोलिसांचं निश्चितपणाने चुकीची भावना लोकांसमोर जाते. खरं वास्तविक पाहायला गेलं तर सुधाकर बडगुजर आणि दीपक बडगुजर यांचं नाव घ्यावा असा दबाव असल्याचंही संशयितांनी म्हटलं. निश्चितपणे स्टेटमेंट केलं त्यांनी कोर्टात ऑन रेकॉर्ड प्रतिज्ञापत्र दिलं त्यांनी.